सेरेलॅक बाळाला द्यायचं का? तर याचं उत्तर आहे की सेरेलॅकमध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्हज असतात आणि ॲडिशनल शुगर अननेसेसरी असते. मग अशा वेळी काय करायचं? आणि खूपदा आपण बाळाला कुठेतरी बाहेर घेऊन जातो आणि अशा वेळी काही पदार्थ मिळत नाहीत. मग अशा वेळी सेरेलॅकच द्यायला पाहिजे. याच्यावरती काय उपाय आहे का? तर याच्यावरती उपाय आहे ते म्हणजे होममेड सेरेलॅक. तुम्ही घरामध्ये अगदी कमी पैशामध्ये आणि खूप जास्त न्यूट्रिशियस असं सेरेलॅक बनवू शकता. ते कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अगदी सोपं आहे. तर 1 वाटी तांदूळ घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे मूग डाळ आपण ॲड करू शकतो, 2 चमचे मसूर डाळ ॲड करू शकतो आणि 2 चमचे तूर डाळ ॲड करायची आहे. हे सगळं मिश्रण आपण ड्राय रोस्ट करायचं आहे, तव्यावरती थोडं भाजून घ्यायचं आहे. याच्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याची एक पावडर बनवायची आणि कधीही आपल्याला लागेल तेव्हा ह्याचे 1-2 चमचे आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकून शिजवून आपल्या बाळांना देऊ शकतो. झालं, अगदी इझी होममेड सेरेलॅक. परंतु हे अगदी साधं सेरेलॅक आहे, जे आपल्याला 6 ते 8 महिन्याच्या बाळांना जेव्हा आपण नवीन पदार्थ चालू करतो तेव्हा देण्यासाठी हे जास्त योग्य आहे. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण आहेत आणि प्रोटीन्स पण आहेत आणि तेही योग्य प्रमाणात आहेत. परंतु याच्याऐवजी तुमच्या बाळाला अजून जास्त न्यूट्रिशन तुम्हाला द्यायचं असेल किंवा ह्या होममेड सेरेलॅकमध्ये काही व्हेरिएशन्स पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता? तर यामध्ये जर तुमचं बाळ 7 ते 8 महिन्याच्या पुढं गेलं असेल तर यामध्ये आपण मखाना रोस्ट करून त्याची पण ड्राय पावडर ॲड करू शकतो. याशिवाय वेगवेगळे ड्रायफ्रूट्स ड्राय रोस्ट करून त्याचीही पावडर बनवून आपण त्यामध्ये घालू शकतो. परंतु कधीही ड्रायफ्रूट सुरुवातीला इंट्रोड्यूस करताना आपल्याला त्याची ॲलर्जी टेस्ट करावी लागते. म्हणजे तुम्ही सुरुवातीला 1 दिवस बाळाला देऊन बघा, त्याच्यामुळे काही ॲलर्जिक रिॲक्शन तर येत नाहीये ना, आणि मग त्याच्यानंतर आपण रेग्युलरली देऊ शकतो. शक्यतो हे 1 वर्षाच्या खालील बाळासाठी आहे. याशिवाय आपण या सेरेलॅकमध्ये एखादा घीचा म्हणजेच तुपाचा चमचा जर ॲड केला तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू अजून वाढेल. अशा प्रकारे अगदी घरामध्ये इझिली तुम्ही होममेड सेरेलॅक आपल्या बाळाच्या वयानुसार त्यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स करून बनवू शकता. एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ही ड्राय पावडर आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची आहे, कारण कधी-कधी ती खूप जास्त दिवस ठेवल्यानंतर खराब होऊ शकते. तर असेच अनेक वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या बाळासाठी बेबी फूडचे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. याशिवाय वेगवेगळ्या महिन्यामध्ये कोणतं डाएट द्यावं याचे डाएट चार्टचा किंवा डाएटचा एक वेगळी प्लेलिस्ट आम्ही बनवली आहे आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.